नाहीतर हा रेकॉर्ड सुद्धा मराठी माणसाच्या नावावर झाला असता। 1933 मध्ये प्रभात फिल्म कंपनीकडून महाभारतातील एका भागावर सैरंद्री नावाचा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत तयार करण्यात आला। हा चित्रपट एक्फा BMW 35mm निगेटिव्ह वरती चित्रित करण्यात आला। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते व्ही शांताराम। व्ही शांताराम हे विदेशातील काही फिल्म्स पाहून खूप प्रभावित झाले होते। कलर सिनेमा उदयाला येत होता। या काही फिल्म्स मधील तांत्रिक कौशल्य पाहून ते जास्तच उत्साही झाले व त्यांनी सैरंद्री हा रंगीत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी जर्मनीतील UFA स्टुडिओ गाठलं, पण तेथे रंगीत चित्रपट बनवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला। सैरंद्रीवरती प्रक्रिया झाली खरी, परंतु त्याचा रिझल्ट बरोबर आला नाही। चित्रपट फारच भडक रंगाचा झाला, म्हणून व्ही शांताराम यांनी चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्येच रिलीज केला। जर जर्मनीतील UFA स्टुडिओतील हा प्रयोग योग्यरित्या यशस्वी झाला असता तर भारतात पहिला रंगीत चित्रपट बनवण्याचा मान देखील मराठी माणसाला मिळाला असता।